दोन महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकीय नेत्यांनी हं, जरी वेगवेगळे पक्ष असले भेटू नये असं कुठे काही संकेत आहेत का? हं, उलट वर्षानुवर्ष महाराष्ट्राची एक थोर परंपरा राहिली आहे की राजकीय पक्षातले मतभेद बाजूला सारून एक विचारांची देवाणघेवाण, एक व्यक्तिगत मैत्री जपण्याचे महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची पूर्ण महाराष्ट्रात एक देव माणूस म्हणून ओळख आहे. मागच्या वेळेस मुख्यमंत्री असताना, नंतर उपमुख्यमंत्री असताना, आता वर्तमानात पुन्हा मुख्यमंत्री असताना ते अजात शत्रू राहिले. सगळ्यांचीच कामं करतात, सगळ्यांना भेटतात, सगळ्यांशी प्रेमानं वागतात, आदरानं वागतात. पण या भेटीचं खरं कारण ही व्यक्तिगत मैत्रीतली भेट आहे का काही राजकीय अजेंडा आहे का की राजकीय चर्चा आहे, याबाबत पूर्ण स्पष्टता माननीय स्वतः देवेंद्रजी किंवा माननीय स्वतः राजसाहेबच याबाबत सांगू शकतील. पण दोघांची मैत्री ही सर्वश्रुत आहे. तर राहिला प्रश्न, माध्यम मागच्या काही दिवसांपासून दोन बंधू एकत्र येणार का याबाबत चर्चा करतायत आणि त्याच चर्चेच्या अनुषंगानं आजची भेट असं काही टीव्ही चॅनलला दाखवलं जातंय. हं, त्यामध्ये या ठिकाणी मला विनम्रपणे नमूद करावं लागेल की श्रीमान उद्धव ठाकरेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून दिले हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याबरोबर राजकीय विचारांचं वैर केलं, बाळासाहेबांचे जे राजकीय दुश्मन होते त्या शरद पवार आणि गांधी परिवाराच्या मांडीवर जाऊन बसले. हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे उमेदवार जिंकले. पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तानचे झेंडे यांनी नाचवले. म्हणजे दुसऱ्या बाजूला माननीय राजसाहेब हिंदुत्ववादी विचार म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत आहेत आणि बाजूला उद्धव ठाकरे हिंदुत्व बोलतात तोंडावर पण कृत्य मात्र पूर्ण हिंदुत्व विरोधी. असे दोन विचार एकत्र कसे काय येऊ शकतील? जर उद्धव ठाकरेंना मनसेसोबत जायचं असेल तर त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा सोडलेला विचार हं, पुन्हा स्वीकारावा लागेल. गांधी आणि पवारांबरोबर मिळवलेला हात सोडावा लागेल. हं, तर त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी एकत्र आहेत. आणि राहिला प्रश्न, मी मगाशी म्हणालो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर उभाटा 90% गेली, जी खरी शिवसेना आहे. हं, आता उरले 10%. जर हे एकत्र आले तर माननीय राजसाहेबांचा करिश्मा, त्यांची भाषण शैली, वक्तृत्व उरलेले 10% पण मनसेत जातील का? तर खरा बाळासाहेबांचा विचार इथे आहे. तर त्याच्यामुळे ती रिस्क, तो धोका माननीय उद्धव ठाकरे साहेब पत्करतील असं वाटत नाही. पण ठीक आहे, कुठल्या पक्षाने एकत्र यावं न यावं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. मात्र हं.